नमस्कार, मी आहे सुहाना आणि मी निघाले माझ्या मामाच्या गावी, कारण मामाच्या गावी यात्रा होते. सो आम्ही सकाळ सकाळी तळेगावातून निघून स्वारगेटमध्ये आलो. स्वारगेटमध्ये आल्यात बघा कसं आहे मॉर्निंगचा व्ह्यू. आणि हे बघा, स्वारगेटमध्ये तर एवढी गर्दी पण नाही. नेहमी खूप गर्दी असते दिवसा, बट आता काहीच गर्दी नाही आहे कारण सकाळची वेळ असल्यामुळे. मग तिथून स्वारगेटमध्ये गाडी सुटली आणि आम्ही घाटात आलो. हा दिवे घाट आहे. सो दिवे घाटात बघा सगळीकडे हिरवेगार असणारा हा दिवे घाट आज पाऊस नसल्यामुळे पूर्ण सुकून गेलेला आहे, कारण उन्हाळा चालू आहे. आणि दिवे घाटात खूप असं सगळेजण ॲज अ पिकनिक स्पॉट म्हणून येतात. आणि हे बघा, आम्ही आता दिवे घाटानं समोर विठ्ठलाचं दर्शन झालं. विठ्ठलाचं दर्शन घेतल्यावर खूप भारी वाटलं, कारण तेवढं खूप मोठी मूर्ती आहे. मी पहिला त्याचा व्हिडिओ घेतला आणि नंतर आम्ही जेजुरीच्या दिशेने निघालो. जेजुरीत आल्यानंतर जाम भूक लागली होती, म्हणून इकडे तिकडे बघत होते काय होते काय दुकानं वगैरे उघडी, पण कुठेच काही उघडी नाही, कारण सकाळची वेळ असल्यामुळे पूर्ण बंद होतं. थोडीफार दुकानं ओपन होती, बट एस टी काही थांबत नव्हती. ती डायरेक्ट स्टेशनला थांबणार होती. म्हटलं तर स्टेशनलाच काय भेटलं तर भेटलं. मग आम्ही जेजुरीच्या स्टेशनवर आलो आणि तिथे बघा काम चालू होतं ॲक्च्युली ते स्टेशनचं. अगोदर जेजुरीचं स्टेशन एकदम साधं सिंपल एक जुन्या पद्धतीचं होतं, आणि आता बघा कसं काम प्रोग्रेसमध्ये आहे. किती भारी आहे. म्हणजे आपण पुण्यात बघितलं मेट्रोचे वगैरे कामं चालू आहेत, तर सगळीकडेच कसे रस्ते वगैरे बंद केल्यात, एकदम भारी मेट्रोची कामं चालू आहेत. तशीच जेजुरीमध्ये हे जे काम चालू होतं. आता तिथून आम्ही डायरेक्ट आलो नेक्स्ट बस स्टँडला. तिथे बस स्टँडला आलो, तिथे आम्हाला वडापाव दिसला. मग आम्ही वडापाव घेतला आणि वडापाव घेतल्यानंतर आम्ही सरळ निघालो आमच्या मामाच्या गावी जायला. आणि मामाच्या गावी बघा हे उसाच्या, आणि हे बघा गहू आहे. गहू पण आता काढायला आलेला आहे मामाच्या इथला. आणि आम्हाला यात्रेला जायचं होतं, म्हणून आम्ही संध्याकाळी 4 वाजता यात्रेला निघालो. आम्ही ट्रिप्सी होतो. यात्रेत जायचा उत्साह कोणाला नसतो, कारण खूप सारे दुकानं पाळणे वगैरे येतात. मग भावाला म्हटलं चला आपण पण जाऊन फिरून वगैरे येऊयात, देवाचं दर्शन घेऊयात. मग आम्ही यात्रेत गेलो. मला ब्रेक डान्समध्ये बसायचं होतं, सो मी ब्रेक डान्समध्ये बसले. जाम एन्जॉय केलं. ती गाडी इकडे तिकडे इकडे तिकडे पळत होती, बट काही कंट्रोल नव्हतं त्याच्यावर. सो मग त्याच्यात बसले. तिकीट पण खूप वाढलेली, कारण महागाईच खूप वाढलेली आहे. मग ब्रेक डान्समध्ये बसलो आणि नंतर तिथून मग म्हटलं चला आता आपल्याला जावं लागेल. ब्रेक डान्स काय आता संपत आलेला आहे. हे कधी थांबवतील, कारण हे जास्त औषध घेतात 100-150 रुपये, बट 2च मिनटात पूर्ण जग दाखवतात. आणि मला तर चक्करच येत होती ब्रेक डान्समध्ये, बट तरी पण मी बसले होते, कारण मामाची मुलं हट्ट करत होती की नाही तू पण बस तू पण बस. मग मी ब्रेक डान्समध्ये बसले होते. आणि बघा हे कसे गोल 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 गाड्या फिरतात. या मला उतरताना एवढी म्हणजे उतरू वाटत नव्हतं, चक्कर येत होती. आणि कधी थांबवतात आणि कधी नाही. एकदाशी ते थांबलं आणि आम्ही उतरून परत रिटर्न आलो. मामाच्या इकडे आलो, थोडं बसलो आणि तिथून मग आम्ही परत पुण्याला यायला निघालो. दाजी आलेच होते. दाजीने आम्हाला एस टी स्टँडला सोडलं तिथं. मग एस टी स्टँडला आम्ही एस टीची वाट बघत होतो. बघा हे बघा रोडनी किती वाहनं आहेत, कारण आम्ही दुसऱ्या दिवशी आलो होतो एस टी स्टँडला. आणि आहे एस टी स्टँड. सो आम्ही तिथे थांबलो. तिथून आम्ही पुण्याला आलो आणि पुण्यातून स्वारगेटवरून आम्ही मेट्रोला बसलो. मेट्रो स्टेशन वगैरे सगळं पूर्ण रिकामं होतो. आणि मग आम्ही ह्या शिड्या चढून वरती आलो. मला इलेक्ट्रॉनिक सिटी आहे, तुम्हाला तर माहीतच आहे याला काय बोलतात ते. कमेंट्स करून सांगा ह्याला काय म्हणतात ते. आणि मग आम्ही स्वारगेटच्याच मेट्रो स्टेशनवरून बाहेर आलो आणि आम्ही मेट्रोनी खाली उतरलो. रेल्वे स्टेशनला आलो. रेल्वे स्टेशनला आल्यानंतर घरी येण्यासाठी लोकलची वाट बघत होतो. सो लोकल पण आली होती, अनाऊन्समेंट झालीच होती नुकतीच. बरं झालं म्हटलं उशीर नाही झालं. आणि
घरी आलो, भाऊ आलाच होता न्यायला. मग असा गेला माझा आजचा दिवस. तुम्हीही कमेंट करून सांगा की तुमचा आजचा दिवस कसा गेला आणि तुम्ही यात्रेला गेल्यावर कोणत्या कोणत्या पाण्यात बसायला तुम्हाला आवडतं. कारण मला तर आकाश पाण्यात बसायला अजिबात आवडत नाही, कारण ते खूप उंच असतं, मला चक्कर येते. ब्रेक डान्समध्येच मी कशी तरी बसले होते. सो तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही यात्रेला गेल्यावर कोणत्या पाण्यात बसता आणि तुमच्या गावची यात्रा कधी आहे ते. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.